नमस्कार. आता आपण सोडवणार आहोत 2025 साली झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेची इयत्ता पहिली सेमी इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका. यामध्ये एकूण 75 प्रश्न असतील व त्यासाठी आपल्याला 150 गुण देण्यात येतील. विभाग 1 मराठी. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. आंबा भारताचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याला फळांचा राजा असेही म्हणतात. आंबा खूप रसाळ आणि चवदार असतो. कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. आंब्याचे झाड डेरेदार व सुंदर दिसते. आंब्याच्या फुलांना मोहर म्हणतात. उतारा वाचून झालेला आहे. प्रश्न 1. मोहर कशाला म्हणतात? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंब्याच्या फुलांना. प्रश्न 2. वरील उतार्यासंबंधी चुकीचे वाक्य कोणते? 1. आंब्याचे झाड डेरेदार व सुंदर दिसते. बरोबर. आंबा खूप चवदार असतो. बरोबर. कच्च्या आंब्याला भरपूर रस असतो. चूक. आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात. बरोबर. तर आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 3. खालील शब्दगटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय शोधा. 1. मेणबत्ती ही श्रीलिंगी आहे. 2. चांदोबा पुल्लिंगी. दूध नपुसकलिंगी. 4. बाहुली श्रीलिंगी. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चांदोबा, जे पुल्लिंगी आहे. प्रश्न 4. सोबतचे चित्र पहा. चित्रातील शब्दाचा अनेकवचनी शब्द पर्यायातून शोधा. चित्रामध्ये आपल्याला फुगा दिलेला आहे. फुगा हा एकवचनी शब्द आहे. त्याचा अनेकवचनी शब्द असणार आहे फुगे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फुगे. प्रश्न 5 व 6 साठी सूचना. खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. कविता वाचूया. तांबडा रंग मातीचा, नारंगी रंग फळांचा, पिवळा रंग सूर्याचा, हिरवा रंग पानांचा, निळा रंग मोरपिसांचा, अस्मानी रंग आकाशाचा, जांभळा रंग फुलांचा, सारे रंग गोळा झाले, पांढऱ्या रंगाने गायब केले. प्रश्न 5. पानांचा रंग कसा असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिरवा. प्रश्न 6. वरील कवितेसंबंधी चुकीची जोडी पर्यायातून शोधा. 1. नारिंगी फळांचा. बरोबर. पिवळा मातीचा. चूक. नमस्कार. आता आपण सोडवणार आहोत मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा. नमस्कार. आता आपण सोडवणार आहोत प्रश्न 7. खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. देऊळ, दिवस, निळा, चिमणी. दुसरा शब्द आहे दिवस. यामध्ये दीला पहिली वेलांटी असायला हवी होती. तिसरा शब्द आहे निळा. यात देखील न ला पहिली वेलांटी असायला हवी होती. चौथा शब्द आहे चिमणी. यात च ला पहिली वेलांटी असायला हवी होती आणि न च्या जागी बाणाचा न असायला हवा होता. म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, देऊळ. प्रश्न 8. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. सिंहाच्या पिलाला टिंबटिंब असे म्हणतात. उत्तर आहे छावा, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 9. पास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. पर्याय आहेत उत्तीर्ण, अपास, नापास, नाबाद. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नापास. प्रश्न 10. खालील प्रश्नात रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? पहिले अक्षर आहे ळ. ज्याने शब्द तयार होत आहे पाऊड, कापूड, जवळ. यामध्ये पहिले 2 शब्द हे अर्थपूर्ण नाहीत. दुसरे अक्षर आहे ण. शब्द तयार होत आहेत पाऊण, कापूण, जवण. तीनही शब्द अर्थपूर्ण नाहीत. तिसरे अक्षर आहे स. ज्यापासून शब्द तयार होत आहेत पाऊस, कापूस, जवस. हे तीनही शब्द अर्थपूर्ण आहेत. म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स. प्रश्न 11. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? बागेत गुलाब, झेंडू, शेवंतीची फुले आहेत. यामध्ये स्वल्पविराम व पूर्णविराम ही 2 विरामचिन्हे वापरलेली आहेत. पर्याय आहेत
प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, स्वल्पविराम, सर्व पर्याय बरोबर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वल्पविराम. प्रश्न 12. सैनिकांच्या समूहाला काय म्हणतात? अ. पलटण बरोबर, ब. पथक बरोबर, क. संच चूक, ड. संघ चूक. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. प्रश्न 13. घोडा या प्राण्याचा निवारा कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पागा. प्रश्न 14. बाळ गंगाधर टिळक यांना कोणते संबोधन वापरतात? पर्याय आहेत राष्ट्रपिता, हे महात्मा गांधींसाठी वापरले जाते. दुसरे आहे महात्मा, हे देखील महात्मा गांधींसाठी वापरले जाते. तिसरे आहे नेताजी, हे सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी वापरले जाते. चौथे आहे लोकमान्य, हे बाळ गंगाधर टिळक यांच्यासाठी वापरले जाते. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकमान्य. प्रश्न 15. सदन या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. पर्याय आहेत घर, श्रीमंत, सारखा, सदरा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घर. Part 2 Mathematics. In this section there will be 25 questions. How to write the number 57 in words? Correct answer is option number 1 57. Next question. Which is the smallest umbrella in the picture below? Answer is option number 3. Next question. If a price of book is rupees 10, then how many coins of rupees 5 will require to buy it? Answer is option number 2 2. Next question. Observe the adjoining figure and choose the correct option of an object a shape of which is similar to the given figure. A. Mobile, B. Bangle, C. Samosa and D. Wheel. This is a circle and bangle and wheel is our correct answer. Option number 4 only B and D. Next question. Which of the following month has 31 days? February, September and June has 30 days. Correct answer is option number 1 July. Next question. The minute hand will be at dash dash digit in the clock at 4 o'clock. Correct answer is option number 1 12. 100 equal to how many tens? Answer is option number 3 10. Which of the following group of numbers is not writing in descending order? Option 1 51 50 32. Correct. Second option 18 17 16. Correct. Third option 43 23 13. Correct. Option number 4 19 28 32. These are in ascending order. Correct answer is option number 4. Next question. How many total numbers have the digit 7 at the tens place from the numbers 61 to 80? Numbers are 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78 and 79. Total 10 numbers are there. Correct answer is option number 1 10. Next question. The answer of which of the following sum is greater than 15? First sum is 9 plus 5 equal to 14. Second sum is 7 plus 6 equal to 13. Third sum is 4 plus 8 equal to 12. And fourth sum is 8 plus 9 equal to 17. Our correct answer is option number 4. Next question. Observe the following pictorial information and find the answer of the given question from the options. Question. What is the total number of children who like custard apple? Correct answer is option number 3 5. Next question. Which of the following statement is correct? First option. There are total 6 months in year. Wrong. There are total 12 months in a year. Second option is Vaishak month has total 30 days. Wrong. It has 30 or 31 days. Third option.
There are total 8 days in a week. Wrong. There are total 7 days in a week. Option 4. There are 24 hours in a day. This is our correct answer. Option number 4. Next question. Which is the smallest number that can be formed by using the digits 7 and 3 only at once? In this case, smallest number should be at left and biggest number should be at right. Our correct answer is option number 2, 37. Next question. Choose the wrong pair from the following. Option 1. 35 minus 12 equal to 23. Correct. Second option. 19 plus 10 equal to 29. Correct. Third option. 8 minus 3 equal to 11. This is wrong answer. There should be 5. Option 4. 16 plus 23 equal to 39. This is also correct answer. Our final answer will be option number 3. Next question. Which digit is at the tens place in the number 94? Answer is option number 4, 9. Next question. Which of the following number can be placed at the place of question mark in the following number series? 5, 10, 15, 20, question mark and 30. This is table of 5, so the answer will be option number 2, 25. Next question. In the adjoining example of subtraction, in the same number is at the place of sign, then which is that number? Whenever we make subtraction of same number, answer will be 0. So all options are correct. Option number 4 is our correct answer. Next question. Sagar had 57 sheep. If he sold 32 sheep in the market, then how many sheep remain at him? This is a question of subtraction. 57 minus 32, answer will be 25. Correct answer is option number 2, 25. Next question. Which of the following subject does not roll? Which objects has flat surface? They don't roll. So correct answer is option number 3, matchbox. Next question. There are 7 boys and 6 girls in a class. Then how many students are there in the class? This is a question of addition. 7 plus 6 equal to 13. Correct answer is option number 1, 13. Next question. Which is the ascending order of the numbers 9, 7 and 5? In ascending order, smaller number should be first, bigger number should be last and middle number should be in middle. So our correct answer is option number 3, 5, 7, 9. Next question. Choose the wrong pair from the following options. First option is 7. There are 7 birds. Second option is 8. There are 8 bats. Option number 3, 9. There are 9 objects. Option 4, 6. There are 5 balls. There should be 5. Option number 4 is our correct answer. Next question. Choose the correct number from the following options which has biggest digit at unit place. Unit place of first option is 1. Second option is 0, third option is 9 and fourth option is 3. 9 is biggest digit, so our correct answer is option number 3, 29. Next question. Which is the biggest single digit number? Option number 2 is our correct answer, 9. Next question. How many total triangles are there in the given figure? Correct answer is option number 1, 4. विभाग 3 इंग्रजी. प्रश्न 41. खालीलपैकी कोणत्या महिन्याचे स्पेलिंग बरोबर नाही? ऑप्शन 1 JUN हे चुकीचे स्पेलिंग आहे. बरोबर स्पेलिंग आहे JUNE. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 42. खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात वेगळ्या अक्षराने झाली आहे? जॅकेट, गार्डन, जीप, जोकर.
यापैकी पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 या स्पेलिंगची सुरुवात जे पासून झालेली आहे आणि दुसऱ्या स्पेलिंगची सुरुवात जी पासून झाली आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गार्डन. प्रश्न 43. सोबतचे चित्र पहा. चित्रातील प्राण्याचे नाव पर्यायातून शोधा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लायन. प्रश्न 44. सोबतच्या आकृतीत दिलेल्या यमकाशी यमक न जुळणारा शब्द पर्यायातून शोधा. आकृतीमध्ये दिलेला शब्द आहे बॉल. पर्याय आहेत कॉल, बॅट, टॉल, वॉल. बॉलशी यमक जुळणारे शब्द आहेत कॉल, टॉल, वॉल. मात्र पर्याय क्रमांक 2 बॅट हा यमक न जुळणारा शब्द आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅट. प्रश्न 45. खालील शब्दगटातील फ्रूट कोणते? कॅबेज, गावा, चिली, अनियन. कॅबेज, चिली आणि अनियन या पालेभाज्या आहेत आणि गावा हे फळ आहे. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गावा. प्रश्न 46. सोबतच्या चित्राचे वर्णन करणारा शब्द निवडा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टू डान्स. प्रश्न 47. खालील पर्यायातून फार्मर व्यवसायाशी संबंधित चित्र शोधा. पहिला पर्याय आहे डॉक्टर, दुसरा आहे सैनिक, चौथा आहे ड्रायव्हर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 48. रिकाम्या जागी वर्णानुक्रमे येणारी अक्षरे पर्यायातून शोधा. EFG -IJ -LMN. पहिल्या रिकाम्या जागी येईल H आणि नंतरच्या रिकाम्या जागी येईल K. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 H आणि K. प्रश्न 49. खालीलपैकी वाराचे नाव कोणते आहे? A संडे बरोबर, B टुडे चूक, C फ्रायडे बरोबर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओनली A and C. प्रश्न 50. सोबत दिलेल्या शब्दकोड्यात 2 अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? पहिल्या चित्रामधील शब्द आहे लेक आणि दुसऱ्या चित्रातील शब्द आहे आय. तर चिन्हाच्या जागी ई हे अक्षर येईल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ई. विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी. या विभागात एकूण 25 प्रश्न असतील. प्रश्न 51. खालीलपैकी कोणत्या शब्दात एकूण 4 अक्षरे नाहीत? पर्याय क्रमांक 1 सरबत, 2 इमारत, 3 समीर, 4 करवत. यापैकी पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 यामध्ये एकूण 4 अक्षरे आहेत. मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 अक्षरे आहेत. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समीर. प्रश्न 52. जॉन दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. तर जॉनच्या पाठीमागील दिशा कोणती? दक्षिणेच्या विरुद्ध बाजूची दिशा असते उत्तर. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर. प्रश्न 53 ते 55 साठी सूचना. पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. प्रश्न 53. साखर गोड, लिंबू प्रश्नचिन्ह. साखरेची चव गोड असते, लिंबूची चव आंबट. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंबट. प्रश्न 54. 87, 15, 49 प्रश्नचिन्ह. यामध्ये सर्वात पहिली संख्या आहे 87. यात जर आपण दोन्ही अंकांची बेरीज केली 8 + 7 तर उत्तर येत आहे 15. त्याच प्रकारे जर 49 मधील अंकांची आपण बेरीज केली 4 + 9 उत्तर येत आहे 13. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13. प्रश्न 55. पहिल्या आकृतीमध्ये 3 रेषा आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण दिलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये 5 रेषा आहेत. चौथ्या आकृती कोणती येईल हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्या आकृतीमध्ये 3 बाजू आहेत, त्यावरून त्रिकोण तयार होत आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये 5 बाजू आहेत, म्हणजेच पंचकोन तयार होईल.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 56. पायाला डोळे म्हटले, डोळ्याला हात म्हटले, हाताला कान म्हटले, कानाला नाक म्हटले, तर पाहण्यासाठी कशाचा उपयोग कराल? पाहण्यासाठी आपण डोळ्याचा उपयोग करतो, मात्र या प्रश्नामध्ये डोळ्याला हात म्हटले आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हात. पुढील शब्दमालिकेतील चुकीचे पद ओळखा. झेंडू, जाई, जुई, मोगरा, पपई आणि गुलाब. यापैकी झेंडू, जाई, जुई, मोगरा आणि गुलाब हे फूल आहेत आणि पपई हे फळ आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पपई. प्रश्न 58. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. पाण्यातील प्रतिबिंब पाहताना खालील बाजू वर दिसते आणि वरील बाजू खाली दिसते. प्रश्न आकृतीमध्ये त्रिकोणाची दिशा वरच्या बाजूला आहे, उत्तर आकृतीमध्ये ती खालच्या बाजूला असेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 चुकीचे उत्तर आहे. प्रश्न आकृतीमध्ये अछायांकित चौकोन दाखवलेला आहे, तो उजव्या बाजूला आहे. उत्तर आकृतीमध्ये देखील तो उजव्याच बाजूला असेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 व 4 हे चुकीचे पर्याय आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 59 ते 61 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न 59. गाय, म्हैस, शेळी, घोडा. यापैकी गाय, म्हैस आणि शेळी हे दूध देणारे प्राणी आहेत. घोडा मात्र दूध देत नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घोडा. प्रश्न 60. 6, 8, 7 आणि 2. यापैकी 6, 8 आणि 2 या तीनही संख्या 2च्या पाढ्यामध्ये येतात, मात्र 7 ही संख्या 2च्या पाढ्यात येत नाही, म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7. प्रश्न 61. यामध्ये पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 यातील आकृत्यांमध्ये चिन्हे ही सारख्या क्रमाने आहेत, मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये ती वेगळ्या क्रमाने आहेत, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 62. एका सांकेतिक भाषेत सरदार हा शब्द 5-6-7-6 असा लिहितात. वास हा शब्द 3-5 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत दास हा शब्द कसा लिहाल? सरदार या शब्दामध्ये दा या अक्षरासाठी 7 हा अंक घेतलेला आहे आणि वास यामध्ये स या अक्षरासाठी 5 हा अंक घेतलेला आहे, म्हणजेच दा साठी 7 आणि स साठी 5. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 7 5. प्रश्न 63. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 64. एका बागेत 11 आंब्याची झाडे रांगेत आहेत, तर मध्यभागी असणाऱ्या झाडाचा क्रमांक कितवा? उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 6वा. डावीकडे 5 झाडे असतील आणि उजवीकडे देखील 5 झाडे असतील. प्रश्न 65. येथे आपल्याला इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे. प्रश्न आहे, वरील इंग्रजी अक्षरमालेत ए व ई यांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सी. प्रश्न 66 ते 68 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. प्रश्न 66. चिमणी, कावडा, पोपट हे तीनही पक्षी आहेत. पर्याय आहेत वाघ, कबूतर, सिंह, कोल्हा. यापैकी वाघ, सिंह आणि कोल्हा हे प्राणी आहेत. कबूतर हा मात्र पक्षी आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कबूतर. प्रश्न 67. 16, 24, 32. पर्याय आहेत 40, 33, 39, 41. यामध्ये 16, 24, 32 या तीनही संख्या 4च्या पाढ्यात येणारी संख्या आहे, म्हणून आपले उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 40. प्रश्न 68.
यामध्ये आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत, ज्यामध्ये वर्तुळ आहे आणि त्यामध्ये 2 बाण दाखवण्यात आलेले आहेत, जे एकाच दिशेने जात आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 69. 13 ऑक्टोबरला रविवार होता, तर त्याच महिन्यात 21 ऑक्टोबरला कोणता वार असेल? याचे योग्य उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. प्रश्न 70 ते 72 साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा. प्रश्न 70. 31, 34, 37, 40, प्रश्नचिन्ह 46. जर आपण पहिल्या दोन्ही संख्यांमधील संबंध पाहिला तर 31 या संख्येमध्ये जर आपण 3 ही संख्या वाढवली तर उत्तर येत आहे 34. 34 मध्ये पण आपण 3 ही संख्या मिळवली तर उत्तर येत आहे 37. 37 अधिक 3 बरोबर 40. 40 अधिक 3 43. 43 अधिक 3 46. आपले अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 43. प्रश्न 71. यामध्ये एक वर्तुळ दिलेले आहे, ज्याचे 8 समान भाग करण्यात आलेले आहेत. त्यातील एक भाग हा छायांकित केलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये जाताना तो भाग एक भाग सोडून वर जात आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये देखील त्याचप्रमाणे आहे. याचप्रमाणे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 72. पहिल्या चिन्ह मालिकेत एकूण 4 चिन्हे आहेत. दुसऱ्या चिन्ह मालिकेत 3 चिन्ह आहेत, ज्यामधून पहिले चिन्ह हे काढून टाकण्यात आलेले आहे. तिसऱ्या चिन्ह मालिकेत त्रिकोण काढण्यात आलेला आहे आणि 2च चिन्हे बाकी आहेत. याचप्रमाणे चौथ्या चिन्ह मालिकेत वर्तुळ काढण्यात येईल. आपले उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 73. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आरशातील प्रतिमा बघताना प्रश्न आकृतीमधील डावीकडील बाजू ही उजव्या बाजूला दिसते आणि उजव्या बाजूची बाजू डावीकडे दिसते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 74. शाळेच्या मैदानावर खेळताना 100 रुपये सापडले तर तुम्ही काय कराल? पर्याय 1, सापडलेले पैसे तसेच खिशात ठेवेन. पर्याय 2, मित्रांना सोबत घेऊन दुकानातून खाऊ आणेन. पर्याय 3, पैसे घेऊन घरी निघून जाईल. पर्याय 4, शाळेच्या मुख्याध्यापकांकडे आणून देईल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शाळेच्या मुख्याध्यापकांकडे आणून देईल. प्रश्न 75. यामध्ये आपल्याला एक संख्यामाला दिलेली आहे. वरील संख्यामालेत 7 हा अंक एकूण किती वेळा आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8 वेळा. तर अशा प्रकारे आपण 2025 साली झालेल्या इयत्ता पहिलीच्या मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका सोडवून झालेली आहे. त्याचप्रमाणे इतर वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत. ते आपण चॅनल सबस्क्राईब करून बघू शकतात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.